पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुनील गर्ग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू। परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। दोन गटातील तणाव, दगडफेक आणि जाळपोळीनंतर यवतमध्ये पोलिसांचा रूट मार्च। गावात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। यवतमध्ये बेकरी जाऊन गाडी तसंच लाखो रुपयांच्या नोटाही जळलेल्या आहेत। विशिष्ट समुदायाकडून जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती। यवतमधील परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचं बारीक लक्ष। शांतता आणि सुरक्षेच्या कारणास्तव यवत गावात सध्या कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। आता तरी दुसरा कोणताही बदल होईल अशी चर्चा नाही, मात्र यापुढे बेशिस्त वर्तवणूक खपवून घेणार नाही, कारवाई होईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा सर्वच नेत्यांना इशारा। मंत्रिमंडळात आता बदल होणार नाही। फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक। मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजितदादांचा इशारा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान। मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील, सुशीलकुमार शिंदे यांची उपस्थिती। चंद्रकांत पाटील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, मुख्यमंत्र्यांनी इथेही लक्ष घालावं, अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य।